बघा आज नवीन टॉपिक घेऊ. नवीन म्हणजे बेसिक आपलं तेच आहे, वेगाचं आणि नवीन त्याच्यावर आधारित प्रश्न. नाव आणि प्रवाह म्हणतो आपण याला. नाव म्हणजे माहिती प्रत्येकाला बोट. आता याच्यामध्ये दोन वेगवेगळे प्रकार आहेत, दोघे एकमेकांवर डिपेंड आहे. त्याच्याने थोडं कन्फ्युजन होतं, पण ते बघू आपण. एकदम सोपे सोपे प्रश्न असतात याच्यामध्ये. बघा आता एखादी नाव असते बघ, प्रवाह आहे. प्रवाह म्हणजे काय? नदी असेल, काही असेल, असा जो वाहता प्रवाह असतो किंवा थांबलेला असतो, असा पाणी आहे समजा. आणि हे नाव आहे. नावेचा काही स्वतःचा असा एक स्पीड असतो स्वतःचा. म्हणजे जर पाणी कुठलंच पाणी असं प्रवाहात नसेल, म्हणजे स्थिर असेल, तलाव वगैरे बघितलं असेल तुम्ही, तर स्थिर पाण्यामध्ये जर नाव असेल आणि ती जर फिरते, तर तिचा जो ऍक्च्युअल स्पीड असतो, समजलं? त्याला आपण काय म्हणतो की शांत पाण्यात त्या थांबलेल्या पाण्यात नावेचा वेग असं म्हटलं जातं. आणि समजा तो प्रवाह जर फ्लो मध्ये असेल, वाहत असेल, पाणी वाहत असेल, तर त्याला म्हणतो आपण त्या प्रवाहाचा वेग. काय म्हणतो आपण? प्रवाहाचा वेग. आता या चॅप्टर पुरता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, की शांत पाण्यात नावेचा वेग त्याला आपण एक्स म्हणू. या चॅप्टर पुरता काय म्हणू त्याला? एक्स. एक स्पीड मध्ये दिलेला आणि प्रवाहाचा वेग किती दिलेला आहे? वाय दिलेला. आता याच्यामध्ये काय काय असतं ते बघू. आता एक नाव आहे, शांत पाण्यामध्ये किती चालू शकते? तो काहीतरी स्पीड आहे एक्स, समजा 10, 20, 30, 40 असा काहीतरी असेल. आणि प्रवाहाचा वेग जर असला, समजा आता प्रवाह वाहतोय, तिचा ऍक्च्युअल स्पीड 20 आहे. या नावेचा ऍक्च्युअल स्पीड किती आहे? 20 किलोमीटर प्रति तास नावेचा वेग. आणि प्रवाह समजा वाहतोय आणि तो या दिशेने जातो. नाव या दिशेने जाते, त्याच दिशेने प्रवाह जातोय. प्रवाहाचा स्पीड आहे 5 किलोमीटर प्रति तास. प्रवाह म्हणजे वाहणारं पाणी, ते काहीतरी स्पीडने वाहत आहे, तो 5 किलोमीटर प्रति तास आहे. तर जेव्हा पाणी ज्या दिशेने वाहत असते, त्या दिशेने जर ते नाव जात असेल, जात असेल, तर काय होईल? तुम्ही थोडंसं फील करा. तुम्ही कधीतरी गेले असणार ना नदीमध्ये वगैरे, असं पाणी वाहत आहे, तुम्ही जर त्याच्या प्रवाहासोबत वाहत गेले, तर काय होतं? ते पाणी तुम्हाला सपोर्ट करतं की विरोध करतं? सपोर्ट करतं. म्हणजे तुम्ही जर त्याच्यात पोहत गेले, तर तुमचा स्पीड असेल अधिक, त्या पाण्याचा स्पीड एकत्र होऊन जाईल आणि तुम्ही जाणार तिकडे. समजलं? म्हणजे काय होईल की एकाच दिशेने नाव आणि प्रवाह जर असेल, तर काय होतं? तर तो अनुकूल प्रवाह तयार होतो. कुठला प्रवाह तयार होतो? अनुकूल. समजलं? अनुकूल म्हणजे सपोर्टिव्ह आणि प्रतिकूल म्हणजे विरोधी. समजलं? तर कोणता प्रवाह तयार झाला इथे? अनुकूल. दोघींची दिशा एकच असेल तेव्हा अनुकूल प्रवाह तयार होतो. मग हा अनुकूल प्रवाह म्हणजे एक प्रकारचा वेग. अनुकूल प्रवाह म्हणजे काय? एक प्रकारचा वेग. त्याला अनुप्रवाह म्हणतात किंवा अनुकूल प्रवाह म्हणतात. समजलं? किंवा त्या प्रवाहाच्या दिशेने असं म्हटलं होतं. प्रवाहाच्या दिशेने नाव जाते असं म्हटलं होतं. प्रवाहाच्या दिशेने जाते म्हणजे अनुकूल जाते, त्यालाच अनुकूल प्रवाह म्हणतात किंवा अनुप्रवाह म्हणतात. हा अनुप्रवाह असतो किती? त्याला फॉर्म्युला द्या. अनुप्रवाह म्हणजे काय? तर अनुकूल प्रवाह, या दिशेने प्रवाह आहे, पाण्याचा प्रवाह आहे, त्या दिशेने नाव जाते, त्याला म्हणतात अनुप्रवाह. हा किती असतो? एक्स काय? तर त्या नावेचा वेग प्लस वाय काय? त्या प्रवाहाचा वेग. म्हणजे दोघी एकत्रित होऊन जाते आणि जोरात ते वाय. समजलं? म्हणजे ऍक्च्युअल स्पीड पेक्षा जोरात वाय. कळता येईल? समजतंय? हा अनुप्रवाह लिहून घ्या. एक्स काय मानलाय आपण? तिथे खाली लिहून घेतोय. एक्स म्हणजे काय? शांत पाण्यात नावेचा वेग. आणि वाय काय? प्रवाहाचा वेग. त्याचा अनुकूल प्रवाह किती झाला? एक्स अधिक वाय. काही नाही, त्यांची बेरीज आहे फक्त, दुसरं काही नाही, एकदम सोपं आहे.
ही नाव आहे, ही इकडे जाते आणि हा प्रवाह इकडे जातो, म्हणजे दोघी विरुद्ध दिशेने जात आहे. अशा वेळेस काय होतं? पाणी इकडे पोहत गेलं समजा. आता इथे नाव घेतोय आपण, तर नाव घेतोय याचा अर्थ फक्त नाव असं नाही घ्यायचं. नाव म्हणजे काय? बोट वगैरे, म्हणजे ते बोट आहेच, पण समजा एखादा व्यक्ती असेल, तो पोहत असेल, तर त्याच्यासाठी हेच लागू होतं. समजलं का? कारण त्याची काहीतरी स्पीड असेल. पाण्यामध्ये जो कोणी वाहेल, समजलं का, ते नाव असेल काही असेल, मासा जरी असला तरी हेच फॉर्म्युले त्याला लागू होतात, त्याचा काहीतरी स्पीड असेल. आता नाव इकडे वाहते, प्रवाह इकडे, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते ती. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर वाहत असला तर तो प्रवाह काय करेल? त्याला अपोज करेल. अपोज करेल ना. आता तुम्ही जर अशा वाहून म्हणजे पोहून जर बघितलं असेल तर तुम्हाला तो फील येईल की आपण इकडे प्रवाह वाहतोय आणि आपण तिकडे जातोय, तर जाता येत नाही ना लवकर आपल्याला. समजलं का? कारण त्याचा स्पीड असतो प्रवाहाचा, तो आपल्याला मागे टाकतो. आपला जर जास्त आला तर आपण पोहू शकतो. आता समजा ही 20 इकडे जाते, 5चा प्रवाह इकडे जातो, त्यांचं काय म्हणजे प्रतिकूल प्रवाह तयार होतो. अशा वेळेस दोघांची दिशा विरुद्ध असली तर त्याला म्हणतात प्रतिकूल प्रवाह. प्रतिकूल प्रवाह. आणि हा जो प्रतिकूल प्रवाह असतो हा काय असतो? तर जहाज इकडे जाते, पाणी इकडे वाहते. जहाज जर पुढे जायचं असेल तर पाण्याच्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड असला पाहिजे जहाजचा, नाहीतर ते पाणी घेऊन जाईल त्याला सोबत. समजला? तो जास्त जर असला तर त्यातला काही काही गोष्टी कट होऊन जातील त्यात. उदाहरणार्थ हा 20च्या स्पीडनं आहे, हा 5 आहे. आता हा 5 ने इकडे ढकलेल आणि हा 20 जातोय, तर 5 5 कॅन्सल होऊन जाते. समजलं का? 5 5 कॅन्सल होतील आणि हा 15 न पुढे जाईल. कळतंय तुम्हाला? म्हणजे इथे प्रतिकूल प्रवाहामध्ये काय होते? तर त्यांच्या वेगांची वजाबाकी होते. मग ती काय असते? प्रतिकूल प्रवाह म्हणजे काय? एक्स मायनस वाय. एक्स मायनस वाय म्हणजे काय? एक्स म्हणजे शांत पाण्यामध्ये नावेचा वेग आणि वाय म्हणजे प्रवाहाचा वेग. तर तो प्रतिकूल प्रवाह किती येतो? एक्स मायनस वाय. त्याला ऊर्ध्व प्रवाह असंही म्हणतात. प्रतिकूल प्रवाहाला ऊर्ध्व प्रवाह म्हणतात किंवा त्याच्यानंतर प्रतिप्रवाह म्हणतात. जसा अनुप्रवाह आहे तसा तो प्रतिप्रवाह. प्रतिकूल प्रवाह हा शब्द आहे. तर गणित कशी येतात ते सोपे सोपे ते समजून. शांत पाणी म्हणजे स्थिर पाणी. स्थिर पाण्यात स्थिर पाण्यात एका किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाचा वेग जर 5 किलोमीटर प्रति तास असेल तर नाव प्रवाह जाताना तिचा वेग किती असेल? स्थिर पाण्यात नावेचा वेग म्हणजे एक्स दिलाय 15 किलोमीटर प्रति तास.
प्रवाहाचा वेग किती आहे 5 किलोमीटर प्रति तास. आता प्रवाहाच्या दिशेने जाताना तिचा वेग काय असेल, प्रवाहाच्या दिशेने जर जात असेल तर यांची काय होईल, बेरीज होईल. समजलं, म्हणजे किती असेल तो 15 अधिक 5 म्हणजे किती असेल 20 किलोमीटर प्रति तास. असे प्रश्न येतात बरं का, सोडण्यासारखे काय एकदम लगेच लक्षात येते. आता इथे जर प्रश्न कसा बदले की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याचा वेग काय. आता इथेच विचारलं काय की धर्म अनुकूल प्रवाह किती किंवा प्रतिकूल प्रवाह किती किंवा दोघी प्रवाह किती, साधे साधे प्रश्न तुम्हाला ह्या एका याच्यावर कळून जातील. आता याच्यात वेगळं असेल ते बघू. काय दिलेलं आहे, एका नावेचा स्थिर पाण्यातील वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे, प्रवाहाचा वेग 8 किलोमीटर प्रति तास आहे, त्या नावेला प्रवाहाच्या दिशेने 500 मीटर अंतर कापायला किती वेळ लागेल. ऑनलाईन उत्तर द्या बाकीचे. रोहन 20 बरोबर. याचं काय उत्तर येईल सांगा बरं. सेकंदामध्ये उत्तर काढायचं. सेकंद पाण्यातील वेग, शांत पाण्यातील वेग दिलाय 12 किलोमीटर प्रति तास, वाय दिलाय 8 किलोमीटर प्रति तास प्रवाहाचा वेग आणि शांत पाण्यामध्ये नावेचा वेग. आता त्याला किती मीटर अंतर कापायचं, 500 मीटर अंतर कापायचं. आपला फॉर्म्युला काय असतो, वेग बरोबर अंतर छेद वेग, हा फॉर्म्युला असतो. हाच फॉर्म्युला इथे लागू होतो कोणत्याही वेगाचा असेल, त्याच्यात नाव असेल, एरोप्लेन असेल, गाडी असेल, कुठलीही असेल, स्पीड आहे म्हणजे हाच एकच फॉर्म्युला आहे. तर वेग बरोबर अंतर, अंतर किती कापायचं आहे 500 मीटर, टाइम किती सेकंड मध्ये काढायचा आणि वेग किती असेल, तर आता नाव कोणत्या दिशेने जाते, नाव कोणत्या दिशेने जाते, तर प्रवाहाच्या दिशेने जाते. प्रवाहाच्या दिशेने जाते म्हणजे इथे जो वेग असेल हा कोणता असेल, अनुकूल प्रवाह असेल. कोणता असेल, अनुकूल प्रवाह, कारण ते दिशेने जाते. आणि जर विरुद्ध दिशेने गेले असेल तर प्रतिकूल प्रवाह. मग अनुकूल प्रवाह किती झाला याचा, 12 आणि 8 काय होईल, यांची बेरीज होईल म्हणजे किती होईल तो 12 अधिक 8 किलोमीटर प्रति तास. मराठीत लिहून घ्या की प्लस काय घेतला, कारण तो अनुकूल प्रवाह होता, प्रवाहाच्या दिशेने ती नाव जात होती, असं काहीतरी लिहून घ्या. म्हणजे किती आलं इथे 20 किलोमीटर पर आवर, 500 मीटर 30 सेकंद. आता आज किलोमीटर प्रति तास आहे, आपल्याला काय करावं लागेल, याला मीटर पर सेकंद करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, 20 गुणिला 5/18 बरोबर 500/. आता इकडे पाठवा, इकडे पाठवा,
500 गुणिला 18 छेद 20 गुणिला 5. 20 पंचे 100, 2 शून्य गेले झालं. 20 पंचे 100 होता, ते 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 500 छेद 100 म्हणजे 5. 5 गुणिले 18 पंचे 90 सेकंद. किती लागतील त्याला? 90 सेकंद. सेकंद किती लागतील? 90 सेकंद लागतील. चेक करून घ्या ऑनलाईन वाले तर बरोबर चेक करून घ्या. उत्तर चुकले तरी सांगा. सांगितल्यावर जर लक्षात नाही आलं तर परत विचारा, याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारा. एक नाव 3 पाऱ्या 15 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. ही नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 550 मीटर अंतर किती वेळात जेव्हा प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर प्रति तास
नाव स्थिर पाण्यात 15 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने जाते. ही नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 750 मीटर अंतर किती वेळात कापेल जेव्हा प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर प्रति तास असेल? बघ, किती मीटर अंतर आहे? 750 मीटर. आणि किती वेळामध्ये कापते ती? काढायचं आहे. वेग किती आहे स्थिर पाण्यामध्ये नावेचा? 15. ती जाती कशी आहे? विरुद्ध दिशेने जाते. विरुद्ध दिशेने जाते म्हणजे यांचा जवळ 15 आणि 5 काय होईल? वजाबाकी म्हणजे 10 किलोमीटर प्रति तास आहे. समजा विरुद्ध दिशेने जाते ते 15 वजा 5 घ्या. याला काय करावं लागेल आपल्याला? हा मीटर पर सेकंद. याला काय करावं लागेल? 5/18 म्हणजे मीटर पर सेकंद. टी इकडे इकडे 750 गुणिला 18/10 गुणिला 5. एक गेला 5 1 5 5 25 18 5 90 9 18 1 18 9 200. बघा आता याच्यामध्ये जर अनुकूल प्रवाह दिला असेल आणि प्रतिकूल प्रवाह दिला असेल तर शांत पाण्यामध्ये नावचा वेग विचारला होता. म्हणजे हे जे होतं त्याच्या विरुद्ध इथे काय दिलं होतं? स्थिर पाण्यामध्ये नावेचा वेग दिला होता. आणि दुसरं काय दिलं होतं? तर काय दिलं होतं? प्रवाहाचा वेग दिला होता. आणि विचारलं होतं अनुकूल प्रवाह वगैरे किंवा प्रवाहाच्या दिशेने वगैरे असं विचारलं होतं. प्रवाहाच्या दिशेने काय वेग असेल, विरुद्ध काय असेल, इतका याला किती वेळ लागेल वगैरे वगैरे विचारलं. आता याच्यात काय विचारलं जाऊ शकतं अजून? किती अंतर विचारलं, वेळ विचारला होता, अंतर विचारलं की 50 सेकंद, ते किती अंतर पार करेल? समजलं? बाकी सगळं म्हणजे या 3 गोष्टींपैकी 2 गोष्टी दिलेल्या असतील. आणि तो अनुकूल प्रवाह आहे की प्रतिकूल तो कळला आता तुम्हाला. पण आता जर डायरेक्ट दिलेलं असेल, प्रतिकूल प्रवाह दिलेला असेल, अनुकूल प्रवाह दिला असेल आणि विचारलं की शांत पाण्यात स्थिर पाण्यात नावेचा वेग किती असेल असं जर विचारलं तर ते गणित असतं त्याच्या अपोजिट मध्ये. ते कसे असतात ते बघा. तर अनुकूल प्रवाह जर आपल्याला शांत पाण्यात, शांत म्हणजे स्थिर पाण्यात नावेचा वेग विचारला, स्थिर पाण्यात नावेचा वेग विचारला तर स्थिर पाण्यात नावेचा वेग विचारला तर काय फॉर्म्युला येईल आपला? अनुप्रवाह अधिक प्रतिप्रवाह. अनुप्रवाह म्हणजे अनुकूल प्रवाह असं पूर्ण लिहिलं तरी चालेल. हे त्याचा अर्थ काय होतो ते सांगतो. अनुकूल प्रवाह प्रतिकूल प्रवाह आणि शांत पाण्यात आणि प्रवाह दिला असला तर प्रतिकूल प्रवाह म्हणजे आता उलट आहे की तो अनुकूल प्रवाह आणि प्रतिकूल प्रवाह देईल. मग त्यावेळेस शांत पाण्यात स्थिर पाण्यात नावेचा वेग किती असेल असं विचारेल. मग तिथे अनुकूल प्रवाह अधिक प्रतिकूल प्रवाह छेद 2. आणि त्यानं म्हटलं की प्रवाहाचा वेग काय असेल स्पेशल? तो असेल अनुकूल प्रवाह वजा प्रतिकूल प्रवाह हे अर्थ काय होतो सांगतो. आता आपण काय मानलं होतं? एक सुद्धा पाण्यामध्ये अनुकूल प्रवाह काय होता आपला? x अधिक y होता.
हा प्लस प्रतिकूल प्रवाह झाला एक्स मायनस वाय होतो. दोन केला हे पहा एक्स प्लस वाय प्लस एक्स मायनस वाय प्लस वाय मायनस वाय गेले एक्स अधिक एक दोन एक ते दोन एक झालं उत्तर. कळलं काय? हे एक होतं ते एक झालं इक्वल टू बरोबर झालं. इतकं काही लक्षात नाही ठेवायचं आपल्याला, फक्त अनुकूल प्रवाह अधिक प्रतिकूल प्रवाह चेक. सोपे प्रश्न असतात कसे असतात ते. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध 9 किलोमीटर गतीचा वेगाने जातो. मग स्थिर पाण्यात नावेचा वेग स्थिर पाण्यात नावेचा वेग नावेचा वेग विचारलाय स्थिर पाण्यात किती. एक नाव प्रवाहाच्या दिशेने जाते. दिशेने जाते म्हणजे याचा अर्थ काय झाला तर त्याचा जो अनुकूल प्रवाह दिलेला. दिशेने जाते म्हणजे काय अनुकूल प्रवाह. अनुकूल प्रवाह काय दिला तिला 15 किलोमीटर प्रति तास. समजलं. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती स्पीड आहे तिचा 9 किलोमीटर प्रति तास. म्हणजे विरुद्ध दिशा म्हणजे प्रतिप्रवाह म्हणा किंवा प्रतिकूल प्रवाह म्हणा. किती दिला 9 किलोमीटर प्रति. आता इथे काय विचारलंय स्थिर पाण्यात नावेचा वेग किती. आताच फॉर्म्युला दिला तुम्ही की अनुप्रवाह अधिक ऊर्ध्वप्रवाह किंवा तो प्रतिप्रवाह छेद 2 म्हणजे काय असतो स्थिर पाण्यात स्थिर पाण्यात पाण्याचा नावेचा वेग किती आला. अनुकूल प्रवाह 15 अधिक किती 9 छेद 24/2 म्हणजे किती आला 12 किलोमीटर प्रति. 12 किलोमीटर प्रति तास. आता इथे जर त्याने विचारलं असतं की प्रवाहाचा वेग किती किती आला असता प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेग किती आला असता लगेच म्हणजे फॉर्म्युला टाकायची गरज नाही. हा नावेचा वेग आलाय 12 अनुकूल प्रवाह आहे 15 12 मध्ये किती जास्त आहे स्थिर पाण्यात नावेचा वेग 12 आहे अधिक प्रवाहाचा वेग असेल 12 अधिक किती म्हणजे 15 होतील ते किंवा 12 वजा किती म्हणजे 9 होतील. 3 केल्यावर प्लस केल्यावर 15 होतील 3 मायनस केल्यावर किंवा 10 प्रवाहाचा वेग काय असतो अनुकूल प्रवाह वजा प्रतिकूल प्रवाह छेद 2 15 वजा 9 6 छेद 2 म्हणजे 3. काही अडचण एक व्यक्ती नदीच्या वरच्या 50 मीटर
150 मीटर 15 सेकंदात 25 सेकंदात पोहोचत जातो. एक व्यक्ती नदीच्या वरच्या भागाच्या दिशेने 150 मीटर 25 सेकंदात पोहोच जातो आणि परत 15 सेकंदात मूळ ठिकाणी पोहोचत येतो. तर त्या व्यक्तीचा स्थिर पाण्यात वेग किती आणि प्रवाहाचा वेग किती आणि नदीच्या प्रवाहाचा एक व्यक्ती नदीच्या वरच्या भागाच्या दिशेने 150 मीटर 25 सेकंदात पोहोचतो. म्हणजे काय वरच्या भागात म्हणजे काय वरच्या भागाच्या दिशेने म्हणजे नदी कुठून कुठे वाहते. नदी वाहत असताना कुठून कुठे वाहते वरून खाली वाहते आणि तो वर जातोय म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जातो. प्रवाहाच्या विरुद्ध तो जातो. प्रवाहाच्या विरुद्ध 150 मीटर जायला म्हणजे प्रतिकूल प्रवाह झाला. प्रतिकूल प्रवाह म्हणजे प्रतिप्रवाह झाला तिथं 150 मीटर जातोय. किती सेकंदात जातोय तो 25 सेकंदात. म्हणजे त्याचा स्पीड किती आला आला ना त्याचा स्पीड प्रतिप्रवाह 150 मीटर 25 सेकंदात म्हणजे की त्याला 25 म्हणजे 6 मीटर पर सेकंद तो वर जातोय आणि परत 15 सेकंदात मूळ ठिकाणी पोहोचतो. फुल टाइम प्रतिप्रवाह होता आता परत येताना त्याला अनुकूल प्रवाह समजलं म्हणजे त्याला काय म्हणजे कमी वेळ लागलाय 15 सेकंदात. मग कोणता प्रवाह होईल त्याचा अनुकूल प्रवाह होईल. तो किती होतोय तर 150 मीटरच आहे ना. परत येताना तेवढंच अंतर आहे. मूळ ठिकाणी येतोय म्हणजे तेवढंच अंतर आहे. किती सेकंदात येतोय तो 15. किती झाले 10 मीटर पर जास्त आहे ना. अनुप्रवाह जास्त असतो प्रतिकूल प्रवाहापेक्षा. समजलं? मग अनुप्रवाह किती आला 10 आणि प्रतिकूल प्रवाह किती आला. आता तो काय म्हणतोय तर त्या व्यक्तीला स्थिर पाण्यात वेग किती. स्थिर पाण्यात वेग काढायचा असेल अनुप्रवाह अधिक प्रतिप्रवाह येतो म्हणजे किती 10 + 6/2 म्हणजे किती 16/2 म्हणजे 8 मीटर पर सेकंद. त्याला तास करायचा असेल किलोमीटर प्रति तास दिला 18/5 करा. समजलं? मग ते होईल. आणि जे काही करायची गरज नाही ऑप्शन मध्ये ते मीटर पर सेकंद. त्याने विचारलंय की प्रवाहाचा वेग किती. अनुकूल प्रवाह किती 10 वजा प्रतिकूल प्रवाह 6/2 म्हणजे किती 2 मीटर पर सेकंद. लक्षात आलंय घेऊन घे.
एक नाव प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर अंतर 2 तासात पार करते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 45 किलोमीटर अंतर 45 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. नऊ 9 तासात पार करते. त्या नावेला स्थिर पाण्यात 60 किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लागेल? एक नाव प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर अंतर 2 तासात पार करते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 45 किलोमीटर अंतर 9 तासात पार करते. त्या नावेला स्थिर पाण्यात 60 किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लागतो? काय करावं लागेल सांगा. किती उत्तर येते? सोपा प्रश्न काय दिलंय ते लिहिण्याचा प्रयत्न करा, येईल तुम्हाला. दिलेलं काय ते बघा आणि कसं करता येईल. किती उत्तर? एक नाव प्रवाहाच्या दिशेने जाते म्हणजे कोणता प्रवाह आहे? प्रवाहाच्या दिशेने म्हणजे कोणता प्रवाह आहे? कोणता? अनुकूल प्रवाह आहे. अनुकूल आहे ना? अनुकूल प्रवाह किती आहे म्हणजे, आणि हा प्रवाह म्हणजे काय? स्पीड आहे. बरं, प्रवाह म्हणजे काय? स्पीड आहे. अनुकूल प्रवाह काय? तर 30 किलोमीटर अंतर जातोय तो किती तासामध्ये? 2 तासामध्ये जातोय. 30 किलोमीटर 2 तासामध्ये म्हणजे किती? 15 किलोमीटर प्रति 2 भाग्याला. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे कोणता प्रवाह? प्रतिप्रवाह काय? 45 किलोमीटर जातोय. किती
किती तासात 9 5 5 किलोमीटर प्रति तास तिचा झाला प्रतिकूल प्रवाह झाला. आता तो काय म्हणतोय की स्थिर पाण्यात त्याला 60 किलोमीटर अंतर कापायचे. स्थिर पाण्यात 60 किलोमीटर अंतर कापायचे. किती वेळ लागेल? 30 तास लागतील समजा. 60 किलोमीटर 30. पण स्थिर पाण्यात जातोय ना, म्हणजे कोणतं स्पीड? एक जागेचा स्थिर पाण्यात नावाचा एक. आता आपल्याला दिले अनुकूल प्रवाह प्रतिकूल प्रवाह काढले आपण ते. आता स्थिर पाण्यातला प्रवाह स्थिर पाण्यात न चालते म्हणजे ते स्थिर पाण्यातला वेग तो किती असतो? बरोबर किती असतो? अनुकूल प्रवाह अधिक प्रतिकूल प्रवाह छेद 2. अनुकूल प्रवाह किती झाला आपला? 5 अधिक 15 अधिक तो 5 छेद 2 म्हणजे 20/2 म्हणजे किती? त्याचा स्पीड किती आला? 10 किलोमीटर प्रति तास. स्थिर पाण्यात नावेचा वेग किती आला? 10 किलोमीटर प्रति तास. काढा मग हे टी इकडे पाठवा. 60 किलोमीटर जायला 10च्या स्पीडने किती वेळ लागेल? 6. प्रवाहाच्या विरुद्ध 304 किलोमीटर अंतर 11.4 मीटर पार करतो. 7.102 मीटर तो परत प्रारंभ सांगितलो. चला याचं उत्तर द्या ऑनलाईन. प्रथमेश याचे उत्तर द्या. तीनशे 4 किलोमीटर आणि हे 11.104 मिनिट. किलोमीटर गुणिला 60 असं करतो. तासाचे मिनिट म्हणजे गुणिला 60 आणि मिनिटाचे तास म्हणजे भागीला 60. लक्षात इथे तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे कोणता प्रवाह आला? प्रतिप्रवाह. तो किती आहे? तर तो 304 किलोमीटर. किती? 11.104 मिनिट. 11.104 म्हणजे किती होता? इथे जो 11 × 44 45 छेद 4. 45 छेद 4. आता हे मिनिट आहे. हे काय आहे? मिनिट. त्याच्या छेदामध्ये आपण काय करू? 60 टाकून देऊ म्हणजे तो तास. हा किलोमीटर प्रति तास करू. कारण उत्तर कशात आहे आपलं? किलोमीटर प्रति तास. हे तुम्हाला 60 काय केलं इथे मराठीत लिहून गेला. तुम्ही मिनिट होता आणि 45 छेद 4 कुठे आलं? ते 11. 11.104 तिथून आलं. आता बघा हा इथे आणि हे छेदाचे छेद वर जातील. किती? 3 गुणिला 4 गुणिला 60. इथे सोडवायचं बरं का, प्रॅक्टिस झाल्यावर सोडवा. आता असं काय? हे 4 खाली तिथे 45 होतं. 4 गेला 4 गेला 15 × 60 15 3 गेला 3 गेला किती उरला? 4 किलोमीटर प्रति प्रवाह किती आला? 4 किलोमीटर प्रति तास. परत येतोय तो किती मिनिटात येतोय? 7.5 मिनिटात येतोय. परत येतोय म्हणजे कोणता प्रवाह असेल? आता अनुकूल प्रवाह असेल. मग अनुकूल प्रवाह किती? तर अंतर तेच का?
कारण तो परत येतोय म्हणजे काय तेवढंच अंतर असेल ना. त्याने दिलंय का तिथे दुसरं अंतर? दुसरं दिलं नाही म्हणजे तेच अंतर तो पार करत येतोय. तेच अंतर तो पार करत येतोय. छेद किती मिनिट आहे? 7 दुनी 14 ने 15/2. आणि हे मिनिट आहे, त्याला तास करायचं असलं तर आपण आता मी जर म्हटलं 17 मिनिट म्हणजे किती तास, तर 17/60 तास. लक्ष आलं? 17/60 आता इथे 15/2 गुणिले 7 बाजूला लिहिलं बाकी काय. हे वर करा हे इथे माहिती नाही काय करतोय. 3 गुणिले 2 गुणिले 60, 4 गुणिले 5, 15 × 4 = 60, 4 गेला 3 दुने 6 किलोमीटर प्रति तास. आता याच्यात विचारलं काय? स्थिर पाण्यात त्याचा वेग, त्या व्यक्तीचा वेग किती? स्थिर पाण्यात वेग तो असतो अनुकूल प्रवाह अधिक प्रतिकूल प्रवाह. शांत पाण्यात किंवा स्थिर पाण्यात वेग किती येईल त्याचा? अनुकूल प्रवाह अधिक प्रतिकूल प्रवाह. हे घरी वारंवार लिहायचे. का लिहायचे? जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत. एकदा पाठ झाली फॉर्म्युले नाही लिहायचे, डायरेक्ट लिहायचे आणि कुठून टाकायचं तुम्हाला कळेल. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, हळूहळू एक एक गोष्ट कट होतात. किती आले? 6+4/2 म्हणजे 5 किलोमीटर प्रति. ते छेद 60 का केले वगैरे ते व्यवस्थित म्हणजे फक्त कॅल्क्युलेशन मध्ये गडबड नको. आणि समजून घ्या तो जातोय पर्यंत म्हणजे अंतर तेच असेल. ते मराठीमध्ये 2 नाही 6 5 उत्तर आहे बघा. नाही 5 उत्तर आहे. तर चुकले तरी चालतील पण सोडवायचे पाठवायचे. त्याच्याकडे काही प्रश्न आहे? एका नदीच्या प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे. एक नाव सहा किलोमीटर अंतर पार करून पुन्हा प्रारंभस्थानी जाऊन आणि त्या नावेला एकूण 2 तास वेळ पाण्यात त्या नावेचा वेग प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे. एक नाव 6 किलोमीटर अंतर पार करून जाऊन आणि येऊन त्या नावेला एकूण 2 तास वेळ लागतो.
स्थिर पाण्याचा नावेचा वेग काय करते गणित समजून एक नाव आहे हे 6 किलोमीटर अंतर आणि हे 6 किलोमीटर अंतर जाताना 6 किलोमीटर येताना 6 किलोमीटर हे अंतर याला टोटल वेळ किती घेते 2 तास टोटल वेळ किती लागते जाताना समजा अनुकूल प्रवाह आहे आणि येताना प्रतिकूल प्रवाह अनुकूल म्हणजे कमी वेळ लागेल प्रतिकूल म्हणजे जास्त म्हणजे जाताना 1 तास येताना 1 तास असं लागेल का सांगण्यात आपल्याला नेमकं किती काय लागेल पण दोघं मिळून किती वेळ आहे 2 तास आता याच्यामध्ये प्रवाहाचा वेग दिलाय प्रवाहाचा वेग म्हणजे वाय दिलाय वाय बरोबर किती आहे 4 किलोमीटर प्रति वाय एक्स वाय म्हणलंय ना आणि विचारलं काय स्थिर पाण्यात नावेचा वेग म्हणजे आधी ऑप्शन येते एक्सचे ऑप्शन आहे कोणाचे ऑप्शन आहे आता जाताना स्पीड किती असेल एक्स प्लस वाय असेल शांत स्थिर पाण्यात नावेचा वेग प्रवाहाचा वेग दोघींची बेरीज आहे पहिले पहिले उदाहरण घेतलं आणि प्रतिकूल प्रवाह का म्हणजे एक्स वजा वाय दोघी ठिकाणी टोटल मिळून 2 तास लागले पाहिजे तर तुम्हाला वाय तर माहिती आहे वाय किती आहे 4 मग एक्स काय करू आपण हे ऑप्शन मग आता ऑप्शन सोडायचं मग इथे अनुप्रवाह काय येईल पहिला एक्स अधिक वाय जर 6 घेतले तुम्ही 6 एक्स टाकला काय होईल तो 6 अधिक वाय किती येईल 4 म्हणजे 10 किलोमीटर प्रति तास आणि प्रतिकूल प्रवाह काय 6 - 4 म्हणजे किती 2 किलोमीटर प्रति तास असं होईल झालंय आता तो 6 किलोमीटर जाताना त्याला किती वेळ लागेल ते काढा अनुप्रवाह 10च्या स्पीडने तो गेला तर त्याला 6 किलोमीटर जायला किती वेळ लागते बरोबर अंतर छेद वेग करायचा अंतर छेद वेग किती आला 6 तास आणि परत येताना किती स्पीड आहे 6 किलोमीटर किती वेग किती 2 म्हणजे किती लागले 3 आता इथेच 3 तास लागतंय 3 तास इथेच लागले ना मग आपल्याला दोघं मिळून 2 तास आलं पाहिजे होते दोघांची बेरीज 2 तास येत जर समजा ऑप्शन तुम्ही एक ज्यादा पॉईंट मध्ये आणि चेक करताना पहिले पूर्णांक करून घ्यायचे 6 किती 4 किलोमीटर पर 4 किलोमीटर
हे त्याचा राहतोय. अनुकूल प्रवाह किती किती 8 आणि 4 12 किलोमीटर प्रति तास आहे. आणि किती अंतर जायचं आपल्याला 6 किलोमीटर. 12 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती 102 तास लागेल. म्हणजे जाताना जायला लागेल 102 तास. आता परत येताना काय त्याचं अंतर किती आहे 6 किलोमीटर. स्पीड किती आहे किती स्पीड आहे त्याचा प्रतिकूल म्हणजे काय होईल 8 वजा 4 म्हणजे किती होईल 4 8 वजा 4 4 6/4 म्हणजे किती तो 4 आहे का 4 पॉईंट 2 उरले 0 4 म्हणजे 20 म्हणजे दीड. हा दीड आणि हा किती झाले टोटल 2 तास झाले. हे असं ऑप्शनवर चेक करायचं. तुम्ही जर त्याच्या फॉर्म्युल्यानुसार सोडवलं तर काय येईल ते सांगा. जाताना अनुकूल प्रवाह आहे. जाताना अनुकूल प्रवाह आहे किती किलोमीटर जातोय तो 6 किलोमीटर. त्याला तास किती लागताय टी माहिती आहे का आपल्याला माहिती. हा अनुकूल प्रवाहाचा तास असं म्हणतो. इथला वेळ अनुकूल प्रवाहाचा वेळ बरोबर किती आला 6. अनुकूल प्रवाह म्हणजे काही एक्स अधिक वाय. अनुकूल प्रवाह काय असतो एक्स अधिक वाय. एक्स दिलाय का आपल्याला म्हणजे शांत पाण्यात तो दिलाय का तो दिला नाहीये तो एक्स. वाय दिलाय किती दिलाय तो 4 म्हणजे हा टाइम झाला. प्रतिकूल प्रवाहाचा टाइम काय 6 किलोमीटर. हे एक्स वजा वाय हा टाइम येईल तिथं लक्षात आलं. टाइम काढतो आणि या दोघांची बेरीज किती आहे 8 आहे. 6 एक्स अधिक 4 6 एक्स वजा वाय. दोघांची बेरीज किती आली पाहिजे आपली 2 तास आली पाहिजे. कारण दोघांना मिळून जाऊन येऊन किती लागताय त्याला 2 तास लागताय. मग हे असेल हे सोडवलं की तुमचं उत्तर. हे सोडवलं की तुमचं उत्तर. आता मला हे दोन जे दोन उत्तर आलं पाहिजे. आता हे एक्स वजा वाय म्हणजे 4. आता एक्स ची किंमत ऑप्शन वरनं टाकायची. कोणती टाकली म्हणजे दोन उत्तर येतील बघ आपण. 6 जर टाकले तर किती 6 अधिक 4 म्हणजे 6/10 6 वजा 4 म्हणजे 2 बेसिक 6 आहे. 3 तास होत्या म्हणजे दोन उत्तर येईल का त्याचं 2च्या वर जाते. ते जे मागे झालं ना तेच होते बाकी काही. या ठिकाणी किंमत टाकून 8 टाकून पाहिलं तर उत्तर तुमचं 2 येईल. पण तुम्हाला आता हे सोडवायचंच आहे पुढे तर कसं आहे ते उत्तर. जर हे सोडवायचं असेल पुढे तर उत्तर कसे स्टेप बाय स्टेप. तर बा हा याला गुणेल हा याला गुणेल समजलं. हा इकडे गुणला म्हणजे हा एक्स वजा 6 चौक 24 प्लस 6 गुणिला एक्स प्लस 6 चौक 24. ठीक आहे किती झालेले यांचा गुणाकार प्लस 4 एक्स मायनस 4. आता बा ए अधिक बी ए वजा बी आला ना तुम्हाला सांगितलं होतं ए अधिक बी ए वजा बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. याला डायरेक्ट लिहू शकतो आपण ए वर्ग वजा बी वर्ग. बी वर्ग म्हणजे 16 4चा वर्ग म्हणजे 16 बरोबर 2 आता इथे किती 24 हा 24 गेला 6 आणि 6 12 एक्स हा तिकडे पडा पुरा इकडे आला तर 2 याला होईल 2 गुणिले एक्स वर्ग 2 एक्स वर्ग वजा 2 गुणिले 32 झालं. आता इकडे हा बनवावा लागेल 2 एक्स वर्ग वजा 32 वजा 12 एक्स. या सगळ्यांना भाग काय बरोबर 0 असं लिहावं. या सगळ्यांना भाग 2 ने होतो. एक बी 16 म्हणजे एक्स वर्ग वजा 6 एक्स वजा 16 बरोबर 0. आता हे जे द्विघात समीकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला सोडवण्यासाठी काय असते तर एक फॉर्म्युला असतो मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ए बी सी डी कोण आहे तर हा एक स्क्वेअरला जो चिपकेल असतो तो ए असतो.
आणि याची रचना अशी असते पहा, ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस या स्ट्रक्चरमध्ये असतो या स्ट्रक्चरमध्ये. ए कोणी एक्स ला चिपकलेला, इथे कोणी एका एक्स ला चिपकलेला, कुणी म्हणजे एक म्हणजे ए बरोबर आला आहे. बी कोणी एक्स ला चिपकलेला बघा, इथे कोणी -6 म्हणजे बी बरोबर आला -6. सी म्हणजे हा असतो, तो किती आहे -4. हे किमती याच्यात टाकले की उत्तर दोन उत्तर येतात, त्याची दोन शक्यता. आता स्पीडच्या महिन्यात ही भानगड आपण नंतर शिकणार आहे, जे इक्वेशन आहे नंतर छोटी छोटी जेव्हा तुम्ही प्रगत होणार तेव्हा मी शिकवणार क्वाड्रेटिक इक्वेशन याच्यावर डायरेक्ट. सध्यापुरता ऑप्शन वरनं सोडवण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन वरनं सोडवलं तुम्हाला सांगितलं. ज्याला सोडवायचं ते लिहून घ्या, त्याची किंमत टाका, नाही आलं तर नंतर सांगेल मी तुम्हाला, काही टेन्शन नाही. ऑप्शनवर सोडायचं ते बघा, आणि मागचं मग कसं सोडवायचं तुम्हाला. एका नदीच्या प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर प्रति तास आहे. एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध 35 किलोमीटर जाऊन तिला प्रारंभस्थानी प्रारंभस्थानी 12 तासात परत येणे. 12 तासात परत येणे. स्थिर पाण्यात त्या नावेचं वेग वास्तव वास्तव अर्थात एक प्रश्न वास्तव एका नदीच्या प्रमाणात 1 किलोमीटर प्रति तास आहे, विरुद्ध 35 किलोमीटर जाऊन प्रारंभ 12 तासात परत येतो. स्थिर पाण्याच्या नावेचं 8 किलोमीटर प्रति तास 8.5 8 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन सोडायचं ते बघा, इथे का तुम्हाला इथे चेक करायचं.
आता दोघींना लागणारा वेळ किती आहे? 12 तास आहे. दोघींना लागणारा वेळ किती आहे? 12 तास. तर जायला 35 किलोमीटर, यायला 35 किलोमीटर, दोघींचा मिळून किती? 12 तास वेळ लागतो. जायला विरुद्ध प्रवाह आहे समजा किंवा अनुकूल प्रवाह कोणताही घ्या. एका एका बाजूने अनुकूल प्रवाह आहे, दुसऱ्या बाजूने प्रतिकूल प्रवाह आहे. मग अनुकूल प्रवाहाचा वेळ किती? याचा वेळ किती? याचा वेळ 35 किलोमीटर जाईल तो. अनुकूल प्रवाह म्हणजे एक अधिक वाय. वाय किती आहे? नदीचा प्रवाहाचा वेग किती? म्हणजे वाय दिलेला आहे एक अधिक प्लस म्हणजे हा वेळ झाला ना. वेळ कस का झाला? अनुकूल प्रवाह बरोबर 35 किलोमीटर जाईल. किती वेळ लागेल त्याला माहिती आहे का आपल्याला? टी इकडे पाठव. टी बरोबर 35 अनुकूल प्रवाह. अनुकूल प्रवाह काय असतो? एक्स प्लस वाय. वाय दिलेला आहे 1 म्हणजे इथला वेळ काय झाला? 35/1 झालं. आता इथला काय असेल मग? 30 किलोमीटर छेद किती असेल? प्रतिकूल प्रवाहाचा किती असेल वेळ? 35/1 - 1. अनुकूल प्रवाहाचा वेळ काही अनुकूल प्रवाह बरोबर ते लिहा 35/3. काही इकडे पाठवा. तो अनुकूल प्रवाह छेदात जाईल. अनुकूल प्रवाह म्हणजे काही प्रतिकूल प्रवाहाचा काही एक वजा वाय. दुसरं तेच आहे ना 35 किलोमीटर जाते 35 किलोमीटर. आता दोघांचं उत्तर किती आलं पाहिजे? 12 तास. हे काय वेळ आहे बघ का? वेळ किलोमीटर छेद स्पीड करतोय ना तो. उत्तर येते. मग आता याचं उत्तर किती आलं पाहिजे? 35/1 - 1. 35/1 यांची दोघांची बेरीज किती पाहिजे? 12 तास. दोघांची बेरीज किती पाहिजे? 12 तास. आता एक्स ची किंमत किती टाकली म्हणजे 12 मी जर 6 टाकली 6 किती काय होईल? 6 अधिक 7 म्हणजे 35/7. किती? 6 वजा 1 म्हणजे किती होईल? 5. आता 7 5 35 हे 5 आलं 5 झाले. 5 अधिक 7 म्हणजे 12 उत्तर येते का? म्हणजे 6 नाही आलं असतं 7 टाकलं असतं. नाही तुम्ही असं सोडवलं तर एक स्क्वेअर वगैरे तो मोठा विषय होईल. त्याच्यामुळे हे गणित शक्यतो असं सोडवा. क्वाड्रॅटिक आपण नंतर शेवटी शेवटी शिकून जाईल. 2-4 टॉपिकवर आधारित प्रश्न मोठ्या जर परीक्षा आणि हातचे मार्ग असतात एकदम काही जण त्याला बघतही म्हणून त्याला माहितीच नसतं की नेमके काय परीक्षा सोपं चॅप्टर काही जास्त कठीण नाही. आपल्या इथे वेगाशी संबंधित सगळे चॅप्टर आहे मला जर या वेगानं वेळ झाला